या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। बाळे येथील खंडोबा मंदिर येळकोट जय मल्हार या जय घोषात दुमदुमले। सोलापूर शहरापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील असलेले बाळे येथे खंडोबा मंदिर असून आज रविवार असल्याने यातच हा सटीचा महिना म्हणूनही ओळखला जातो। या महिन्यात राज्यातील प्रत्येक खंडोबा देवस्थानात मोठ्या भक्तिभावाने भाविक येत असतात। यातच बाळे येथील खंडोबा मंदिर परिसर हा येळकोट जय मल्हार अशा जय घोषाबरोबरच पिवळ्या भंडारात संपूर्ण बाळे नगरी ही दुमदुमून निघाली असून यातच खंडोबा मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। दरम्यान संगमेश्वर कॉलेजची NSS ची कॅम्पही या मंदिर परिसरात उपलब्ध होती। तर आलेल्या भाविकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये याची दक्षताही घेण्यात येत होती। खंडोबा मंदिर परिसरात सोलापूर शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते व मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना आपापल्या मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे व लहान मुलांना सांभाळण्याचे आवाहन सोलापूर शहर पोलीस येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केलं। खंडोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे, त्याचबरोबर संगमेश्वर कॉलेज NSS कॅम्पचा विद्यार्थी ओम गुंड यांनी आपले मनोगत लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलं। नारायण खंटे, लोकप्रधान न्यूज, बाळे। नमस्कार, मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। आज यात्रेचा दुसरा रविवार। आज सकाळपासूनच सकाळी 5:30 ला काकडा आरती झालं व मंदिर खुलं झालं। दिवसभरात महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातून प्रचंड प्रमाणात भाविक दर्शन घेत आहेत। सकाळी 5:30 वाजता आरती झाल्यानंतर 8:30 वाजता श्रींची महापूजा झाली व महाभिषेक महापूजा झाल्यानंतर दिवसभर दर्शन चालू आहे। भाविक जे धार्मिक कार्यक्रम आहेत, नंगर तोडणे, वारू सोडणे, तळी भंडारा उचलणे, जागरण गोंधळ करणे, जावळ काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम इथे चालू आहेत। संध्याकाळी 8:30 वाजता परत श्रींचा महाभिषेक व महापूजा झाल्यानंतर जी छबिना आहे तो मानकरी, पाटील, सुरवशी, गावडे, कांबळे अशा मानकऱ्यांच्या उपस्थितीत छबिना हा जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जाईल। तिथे पारंपरिक धार्मिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पालखी गाव प्रदक्षिणा घेऊन मंदिरात येईल व मंदिरात आल्याच्या नंतर इथे मानकऱ्यांना विडा दिला जाईल, जो पान सुपारी जी असते मानाची। त्यानंतर आजच्या दिवसाची सांगता होईल। आज दिवसभरात पोलीस प्रशासकाने खूप सुंदर असं नियोजन करून मंदिर प्रशासनास खूप उत्तम प्रकारचे मदत केलेली आहे। तसेच संगमेश्वर कॉलेजचे विद्यार्थी, दयानंद कॉलेजचे NCCचे विद्यार्थी ते दिवसभर मंदिरातील जे भाविक आहेत त्यांना शिस्तीत लाईनीत उभा करणे, त्यांच्या दर्शनासाठी चांगल्या प्रकारे दर्शन होईल त्यासाठी नीटनेटकेपणा याची खबरदारी घेत आहेत व मंदिर प्रशासनास मदत करत आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन तसेच NCC चे विद्यार्थी जे दयानंद कॉलेजचे आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो व येत्या जो रविवार आहे 7 जानेवारी तो यात्रेचा लास्ट रविवार आहे व त्यानंतर यात्रेची सांगता होईल। माझं नाव ओम अप्पासाहेब गुंड, मी सध्या BCom 3rd इयरला आहे, संगमेश्वर महाविद्यालयात शिकतो आणि आम्ही NSS मध्ये कार्य करतो। गेले 3 वर्ष झाले आम्ही NSS मध्ये कार्य करतो आणि मागील वर्षापासून बाळे जे खंडोबा येथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 रविवारी आम्ही इथे सेवा करण्यासाठी येतो। आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर AV साखरे सर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालवला जातो
आणि गेले कित्येक वर्ष सिद्धेश्वर मंदिर तसेच रूपा भवानी मंदिर येथे पण समाजसेवा केली जाते आणि साखरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम केलं जातं। जसं अनाथ मुलांना खाऊ वाटप असेल, परत त्याच्यानंतर जे रोडवर जे जास्त भिकारी वगैरे कोण जास्त झोपलेले त्यांच्यासाठी चादर किंवा त्यांच्यासाठी निवारा अशा सर्व गोष्टींचा साखरे सर जे आहेत ना खूप प्रयत्न करून खूप मेहनत करून जेवढे जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम करता येतील तेवढे जास्त उपक्रम ते करतात। परत घेतो चालू का? श्री क्षेत्र बाळे देवस्थान इथे असंख्य संख्येने भक्त भाविक येत आहेत दर्शनाला। रविवारी दिवशी संध्याकाळी इथनं छबिना पालखी निघते, काठी असते, नंगरतोडाचा कार्यक्रम होतो संध्याकाळी। वाघ्यामुरळीचे लोक संध्याकाळी कार्यक्रम जोशात पार पडला जातो। शेवट रविवारी दारूचं काम असतं, दारू उडवली जाते। आम्ही खूप वर्षापासून येतोय जातो या खंडोबाला। आम्ही इथले सोलापूरचेच रहिवासी आहेत आणि असंख्य लोकांचं कुळदैवत आहे बाळ्याचा खंडोबा। सगळीकडे प्रसिद्ध देवस्थान आहे, त्याच्यामुळे सोलापूरसह इतर परगावून लोक, कर्नाटक राज्यातून सुद्धा लोक दर्शनाला भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।